नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। सगळ्यांच्या भरपूर कमेंट होत्या की ताई कटोरी ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग परत एकदा दाखवा। तर बघा, आज आपण 35 साईजचं जे काही 35 साईज आहे ब्लाउजची छातीची, तर त्याच मापाचं आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतर स्टिचिंगसुद्धा बघणार आहोत। तर बघा, संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण बघूयात कटोरी ब्लाउजचं। भरपूर जणांच्या कमेंट होत्या, तर तुमच्या रिक्वेस्टनुसार मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग, ते पण राजा राणी कोचिंग या पद्धतीने आपल्या मराठी भाषेत, सोप्या भाषेत। तर चला आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती या आधी जे काही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, अगदी इंचटेपच्या माहितीपासून, बॉडी मेजरमेंटपासून आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप बॉडी मेजरमेंट घेऊन कोणत्याही मापाचं ब्लाऊजचं किंवा कोणत्याही प्रकारचं, जसे की कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं राजा राणी कोचिंग पद्धतीने, तर ते आधीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। ह्या ब्लाऊजची जी काही मापे आहेत ती सर्व तुम्हाला स्क्रीनवर दिसून जातील आणि त्या मापाचा आपण ब्लाऊज कट करणार आहोत। कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि त्याचं फिटिंगसुद्धा तुम्ही नंतर स्टिचिंग झाल्यावर बघणार आहात। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। तर बघा, आता आपण इंचटेपसुद्धा नवीन आणलेला आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये इंचटेप थोडा कट झालेला होता, त्यामुळे बऱ्याच जणींना कन्फ्युजनसुद्धा झालं की ताई तुम्ही मापं घेताना वेगळी सांगितली आणि टाकताना वेगळी टाकली, परंतु तो टेप थोडा कट झाला होता म्हणून तुम्हाला तसं वाटलं। तर बघा, मी आता नवीन टेपसुद्धा आणलेला आहे, मेजरमेंट टेप। तर आता कोणाला काहीही कन्फ्युजन होणार नाही। तर चला आता आपण सुरुवात करून घेऊयात। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल। तर बघा, आता शोल्डर आहे 14.5 इंच, तर त्याचं निम्म टाकणार आहे मी 7.25 इंच। तर बघा, इथून 7.25 इंचावरती मी एक मार्किंग करते। जे काही तुमचं शोल्डर असेल, फुल शोल्डर, त्याचे निम्म तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ही जी काही बंद बाजू आहे, गड्याच्या बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि जिथून आपण शोल्डर मार्क केलेलं आहे तिथून खाली 1 इंच मार्क करायचं, म्हणजे तिथून खाली 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे। तर हे 2.5 इंच आणि हे 1 इंच डाऊन जाणे हे कोणत्याही साईजसाठी सेम असेल, हे फिक्स असेल 2 मेजरमेंट, याच्यात कुठलेही चेंजेस होणार नाहीत। आणि इथून हे असे क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथून आपल्याला खाली मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं असतं। तर बघा, चार्ट आहे, ज्यांनी कोणी चार्ट प्रोव्हाइड करून घेतलेले आहेत त्यांनी चार्ट बघा। तर बघा, आता तुमचा गळा डीप आहे की पॅक आहे ती लाईन तुम्ही बघायची। त्यानंतर तुमचं छातीचं माप किती आहे, तर बघा, आता माझी चेस्ट आहे 35 इंच, गळा डीप आहे। तर बघा, छातीचे जे काही माप दिलेले आहेत तर तिथं दिलेलं आहे मी चार्टमध्ये की जेव्हा तुमची छाती 32 ते 41 पर्यंत असेल तेव्हा तुमचा नेक डीप आहे की पॅक आहे ते बघायचं। तर आता माझा जो काही नेक आहे तो डीप नेक आहे ब्लाऊजचा, बॅक आणि फ्रंट दोन्ही नेक डीप आहेत। ब्लाऊजचा पॅटर्न आपला कटोरी ब्लाऊज आहे। तर बघा, डीप नेक आहे म्हणून छाती डिवाइड 6 प्लस 1/2 इंच मी त्याच्यात करणार आहे। तर तुमच्याकडे चार्ट असेल तर तुम्ही चार्ट समोर घ्या आणि बघा। तर 32 ते 41 जेव्हा तुमची छाती असेल तेव्हा तुम्हाला छातीला 6ने भागायचं आणि जे काही अंतर येईल त्यामध्ये तुम्हाला 1/2 इंच प्लस करायचं आहे। डीप नेक आहे, तर तिथं मी पॅक नेकसुद्धा दिलेला आहे। पॅक नेक मी जर का घेतला असता तर मी काय सूत्र वापरलं असतं, छाती डिवाइड 6 आणि जे काही मला आन्सर मिळालं असतं त्यात मी 1 इंच प्लस केलं असतं। परंतु आता आपला गळा कोणता आहे, डीप नेक आहे, तर आपण डीप नेक बघूयात। तर डीप आहे म्हणून छाती डिवाइड 6 प्लस त्याच्यात मी 1/2 केलं। अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। जी काही तुमची छाती असेल तिला तुम्हाला 6ने भागायचं आहे। त्यानंतर तुमच्या छातीच्या मापानुसार पुढे तुम्हाला किती प्लस करायला सांगितलेलं आहे, चार्ट बघून तुम्ही तेवढं प्लस करा। तुमचा गळा डीप असेल तर तुम्ही डीप बघा आणि पॅक असेल तर तुम्ही पॅक बघा।
आता छाती आहे 35 इंच, तर 35ला डिवाईड जर का मी 6 केलं तर मला आन्सर मिळालं 5.83 आणि त्यात मी अर्धा इंच प्लस केलं तर मला फायनल मुंड्याचं मार्किंग किती मिळालं 6.33. तर 6.33 म्हणजे 6.25 म्हणजे 6.25. तर 25च्या वरती आपल्याला एक लाईन घ्यायची म्हणजे 6.5 इंचाला एक लाईन कमी इतकं या 1 इंच खाली या 1 इंच आपण जेवढं मार्क केलं त्यापासून खाली आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा 6.5ला एक लाईन कमी इतकं मी मार्क केलं आणि तिथून आता एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर जी काही तुमची छाती असेल छातीला 6ने भागा आणि जे काही तुमचं आन्सर येईल त्यात तुम्हाला छातीच्या मापानुसार जेवढं काही प्लस सांगितलेलं आहे चार्टमध्ये सूत्र आहे ते तुम्ही फॉलो करायचं आहे. तर इथून आपण मुंड्याचं मार्किंग केलं, जिथून मुंड्याचं मार्किंग केलं ते मार्किंग आपलं काय असेल छातीची लाईन. मुंडा मार्क केला म्हणजे आपल्याला छातीची लाईन मिळून जाते. तर आता आपल्याला छातीची लाईन मिळून गेली. तर आता आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करतो सगळ्यात आधी. आज नाहीतर आपण बॅकच करतो, पण आज आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करूया. तर बघा फ्रंटमध्ये आपण काय करतो, छातीमध्ये 1.5 इंच लूजिंग हे कंपल्सरी ॲड करतो, 1.5 प्लस करतो. तर बघा कंपल्सरी 1.5 इंच लूजिंग आपण प्लस करतो. तर जी काही तुमची छाती असेल 28, 32, 34, 35, 40, 42 जी काही असेल त्यात तुम्ही 1.5 इंच लूजिंग ॲड करा. तर आता मी जर का 35मध्ये 1.5 इंच लूजिंग ॲड केलं तर किती झालं 36.5. 36.5ला डिवाईड 4 केलं तर मला छातीचं मार्किंग काय मिळेल 9.12 म्हणजे 9 इंच आणि एक लाईन. अशा पद्धतीने मला छातीचं मार्किंग हे मिळेल. तर बघा आधी मी ॲड केलं आणि त्यानंतर डिवाईड केलं, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी असेल प्रत्येक मापासाठी. आता आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घेऊयात. उंची आपण टाकलेली नाही. तर उंची टाकण्यासाठी काय करायचं, हे जे काही आपण क्रॉस मार्क केलेलं आहे 2.5 आणि 1 इंच त्या क्रॉस मार्कचा सेंटर काढायचा. सरळ टेप फोल्ड करा. तर बघा हा आपल्याला सेंटर मिळाला आणि त्या सेंटरपासून इथून टेप ठेवायचा आणि टेप ठेवून जी काही तुमची ब्लाऊजची उंची असेल त्या ब्लाऊजच्या उंचीमध्ये फ्रंट पार्ट आहे म्हणून 2 इंच ॲड करायचं. तर बघा 13.5 मला रेडी उंची हवी, त्यामुळे मी त्याच्यात 2 इंच प्लस करते. तर किती येईल 15.5. तर फ्रंटमध्ये 2 इंच ॲड करा जेणेकरून तुमची उंची कमी होणार नाही. आणि बॅकमध्ये आपण 1 ते 1.5 इंच ॲड करतो. तर या सेंटरपासून आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर गळा आहे माझा 7 इंच. तर बघा बरोबर चेस्ट लाईनवरतीच मार्किंग येतं. तर मी इथून 7 इंचावरती एक मार्क करते आणि शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटसुद्धा आपल्याला लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे माझा 10 इंच. तर त्यात मी अर्धा इंच प्लस करते. तर किती आलं 10.5. तर बघा इथून या सेंटरपासून आपल्याला गळ्याची उंची, शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची उंची आणि ब्लाऊजची उंची असं टाकून घ्यायची आहे. सेंटरपासून एकाच वेळेला 3 मार्क करून घ्यायचे. त्यानंतर इथून आता सरळ लाईन ड्रॉ करायची जिथून आपण ब्लाऊजची उंची टाकली. त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट बघा आणि त्यानंतर गळ्याची उंची. तर बघा गळ्याची उंची बरोबर माझी चेस्ट लाईनलाच आलेली आहे. तर आता बघा बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की चेस्ट लाईनच्या खाली गळा गेला तेव्हा आपण अर्धा इंच शोल्डरमधून मायनस हे कंपल्सरी करतो. पण आता बघा इथं तुमचा पॉईंट क्लिअर होणार जेव्हा गळ्याचा मार्क करू तेव्हा मी ते तुम्हाला सांगेलच. आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा शोल्डरचं मार्किंग करून घेण्यासाठी आपल्याला 3 कुठले मेजरमेंट लागतात चार्ट बघून घेण्यासाठी. गळ्याचा शेप कोणता आहे, रेडी शोल्डर पट्टी तुमची किती आहे आणि गळा तुमचा डीप किती आहे. तर बघा माझी रेडी शोल्डर पट्टी आहे 3.25 इंच. तर मी कोणता चार्ट घेईल, जिथं मी वरती तुम्हाला हेडिंग दिलेली आहे की रेडी शोल्डर 1.5 इंच, 2 इंच, 3 इंच जे काही असेल ते तुम्ही चार्ट समोर घ्या. त्यानंतर पुढे मी नेकचे पॅटर्न दिलेले आहे चार्टमध्ये. नेक कोणता आहे माझा राऊंड नेक, तुम्हाला हवा तो नेक तुम्ही बघा. तर राऊंड नेक मी घेतला. त्यानंतर नेक माझा डीप किती आहे फ्रंट 7 इंच. तर अशा पद्धतीने मी चार्ट बघितला. चार्ट बघून मला त्याच्यात आन्सर मिळालेलं आहे की तुम्ही 2.5 इंच मायनस करा. तर 14.5 इंचमधून 2.5 इंच मायनस केलं तर मला किती मिळाले 12 आणि 12ला डिवाईड 2 केलं तर मला शोल्डर किती मिळेल 6 इंच. म्हणजे सूत्र काय असेल
जे काही फुल शोल्डर आहे फुल शोल्डरमधून मिळालेले शोल्डर मायनस करा आणि त्याला डिवाइड 2 करा. मग फुल शोल्डर 14.5 होतं. चार्ट बघून मला 2.5 इंच मिळाले, म्हणजे फुल शोल्डरमधून मिळालेले शोल्डर मायनस 2.5 इंच मायनस केले आणि जे काही मला आन्सर मिळालं त्याला मी डिवाइड 2 केलं. तर 12 होतं. 14.5 मधून 2.5 मायनस केले, 12 मिळाले. 12ला डिवाइड 2 केले, 6 मिळालं. तर इथून आता मी बंद बाजूकडून 6 इंचावरती एक मार्किंग करते शोल्डरवरती आणि तेवढंच मी चेस्ट लाईनवरती सुद्धा मार्किंग करेन. म्हणजे आपली ही जी काही आपण लाईन ड्रॉ करू ती स्ट्रेटच आली पाहिजे, ती क्रॉस व्हायला नको. म्हणून आपल्याला चेस्ट लाईनवरती सुद्धा तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथून अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर बघा, शोल्डर मायनस चार्ट ज्यांच्याकडे आहे किंवा 12 चार्ट आहेत जे की सर्व ब्लाऊजमध्ये उपयोगी पडतात, ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मी पोस्टमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून माझ्याकडून ते चार्ट प्रोव्हाइड करू शकतात. ज्यांनी कोणी घेतलेले आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉलो करायचं. आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याला आकार देण्यासाठी ही जी काही आपण मुंड्यासाठी लाईन ड्रॉ केली त्या लाईनचा सेंटर घ्यायचा, सरळ टेप फोल्ड करायचा. जिथं सेंटर घेतला तिथून आतमध्ये 0.25 म्हणजे 1/2 इंच इतका आतमध्ये यायचं. त्यानंतर इथून आपल्याला एक क्रॉस मार्क करायचं आहे. जेव्हा तुमची छाती 35च्या आत असेल तेव्हा तुम्ही 1/2 इंचावरती इथून एक मार्क करा आणि जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे किंवा 35च्या पुढे अशी काही असेल तेव्हा तुम्ही इथून 1 इंचावरती मार्किंग करा. तर बघा, इथून मी 1/2 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यानंतर आता इथून जे काही 1/2 इंच मी आतमध्ये गेलेली आहे, तर हे शोल्डरपासून अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची. थोडी खाली गेली तरी काही हरकत नाही. आणि आता आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथून क्रॉस मार्क किती करायचं याचा सुद्धा चार्ट आहे. तर चार्टमध्ये सांगितलेल्याप्रमाणे घ्या. कधी कधी बोलण्यात एखादा शब्द चुकतो तर तुम्ही लगेच त्याच्यावरती फोकस करता, पण आता एवढं बोलतो म्हटल्यावर कधीतरी आठवण पण पडते. त्यामुळे तुम्हाला चार्ट आहेत दिलेले, तर तुम्ही चार्ट फॉलो करा. काहीही कन्फ्युजन करून घेऊ नका. थोडंफार झाली चूक तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तर बघा, आता माझ्याकडे हा आर्महोल कर्व आहे. तर मी याला बरोबर सेट केला आणि सेट करून मी याला मुंड्याला आकार दिला. आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सेट करून आकार द्या. नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकतात, काहीच हरकत नाही. पण फ्रंट मुंडा ड्रॉ करताना आपल्याला 1/2 इंच आतमध्ये येणे कंपल्सरी आहे. म्हणजे तुमचे मुंड्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते बरोबर सॉल्व्ह होतात. आता डीपनेक आहे म्हणून आपण काय करू, बोटनेकमध्ये आपण आहे तसं क्रॉस ठेवतो. पण आता आपला ब्लाऊज कुठला आहे, डीपनेक. तर आपल्याला इथून हे शोल्डर स्ट्रेट करून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने स्ट्रेट करून घेतले. तर आता इथून आपल्याला शोल्डर पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं. तर 1 इंच का प्लस करायचं हे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तरी पण मी तुम्हाला सांगते, कारण बऱ्याच जणी आपल्या चॅनलवरती नवीन जरी असतील तरी त्यांना पहिल्या व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील असं माझं म्हणणं आहे. तर बघा, अर्धा इंच बाही जोडण्यात जाईल आणि अर्धा इंच तुमचं गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल. त्यामुळे 1 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घेणे. तर माझी जी काही शोल्डर पट्टी आहे ती 2.25 इंच आहे. त्याच्यात मी 1 इंच प्लस करते, तर मी 4.25 इंचावरती एक मार्किंग केलं. तर बघा, जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करून मार्किंग करायचं आहे. आणि शोल्डर पट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर जो काही तुम्हाला हा बंद बाजूकडे जो काही गॅप मिळेल ते काय असेल, आपली गळारुंदी. तर तुम्हाला इथं गळारुंदी आपोआप मिळून जाते. इथं तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाही की छातीच्या मापानुसार मी गळारुंदी किती घ्यायची. तर शोल्डर पट्टीचं माप टाकून झाल्यानंतर, मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो काही गॅप मिळतो ती आपली गळारुंदी असते. आता इथं जेवढी गळारुंदी आली तेवढी मी छातीच्या लाईनवरती मार्क करते. तर बघा, बॉटमला मी 2.5 इंच थोडं वाढवून घेतली. इथं आपली किती आलेली आहे, 2.25 इंच. तर बघा, 2.25 आलेली आहे. तर त्याच्यात मी 0.25 म्हणजे 1/2 इंच इतकं वाढवलं, 2.5 इंचावरती मार्क केलं. तर तुम्ही बॉटमला जेवढा तुम्हाला ब्रॉड गळा हवा बॉटमला तेवढा तुम्ही घेऊ शकता. पण इथं तुमची शोल्डर पट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर जेवढी गळारुंदी येईल तेवढीच राहू द्यायची.
त्याच्यात वाढवायची नाही। पण बॉटमला जर का तुम्हाला वाटत असेल की मला गळा थोडा ब्रॉड हवा तर तुम्ही घेऊ शकतात, काहीच हरकत नाही। तर बघा आता जेव्हा आपलं गळ्याची उंची छातीच्या लाईनपेक्षा खाली जाते तेव्हा आपण शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करतो, परंतु जेव्हा आपलं ही गळ्याची उंची छातीच्या लाईनच्या वरती असते किंवा छातीच्या लाईनसोबत असते तेव्हा आपण अगदी पाव इंच इतकं मायनस करतो। इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल। तर बघा, तर आता आपला नेकची उंची कुठपर्यंत आली तर बरोबर छातीच्या लाईनसोबत आलेली आहे। तर बघा हा पॉईंटसुद्धा तुमचा इथं क्लिअर झालेला आहे। आता काय करायचं, आता जी काही तुमची योगपट्टी असेल तर तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये जी कोणी कोणी योगपट्टी म्हणतं, कोणी क्रॉसपट्टी म्हणतं। तर बघा जे तुम्हाला म्हणायचं असेल ते आता कमरेचं सगळ्यात आधी आपण कमरेचं मार्किंग करून घेऊयात। तर जे काही तुमचं कमर असेल तर बघा, तर आता आपल्याला इथं टक्स टाकून घ्यायचं आहे। तर टक्स मायनस करूनच आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं असतं। पण सगळ्यात आधी आपण टक्स इथं कुठं घेऊयात, कटोरी ब्लाऊजमध्ये जेव्हा आपण कटोरी ड्रॉ करू तेव्हा। आता आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा तुमचं जे काही कमर असेल 34 इंच, 35 इंच, 36 इंच जे काही असेल त्याला डिवाइड 4 करा। तर आता माझं इथं कमर आहे 32 इंच, तर 32ला डिवाइड 4 केलं तर आन्सर किती मिळेल, 8 इंच। तर बघा, आणि 8 इंच पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करते। तर कंपल्सरी तुम्हाला सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन हे ॲड करून घ्यायचं आहे, जास्त करायचं नाही। 1.5 इंच भरपूर होतं। आणि तुम्हाला एखाद्या कस्टमरने म्हटलं की मला जास्त हवं तर त्यांना स्पष्ट नाही म्हणा, कारण जर का प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे तर कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही। आता शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग केलं आहे, तिथं आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं असतं। तर बघा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग जे काही तुमचा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट असेल त्याच्या निम्म करायचं। तर आता माझा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट इथं किती आहे, 7.5 इंच, तर किती येईल, 3.25। तर बघा म्हणजे 7च्या निम्म केलं तर 3.5 आणि 7.5 आहे म्हणून 3.25 इंचावरती 7.5च्या निम्म केलं तर किती आलं, 3.25। तर 3.25 इंचावरती मी इथून एक मार्किंग केलं। तर इथं बघा आपल्याला प्लस पॉईंट मिळाला। इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल। आता योगपट्टीचं मार्किंग करून घेऊयात। जी काही तुमची योगपट्टी असेल त्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे, जेवढी घ्यायची असेल तुम्हाला तेवढी। 3 इंच, 2 इंच, 2.5 इंच, 1.5 इंच जी काही असेल ते त्यात अर्धा इंच प्लस करा। आता मला 2.5 इंच घ्यायची म्हणून मी 3 इंचावरती एक मार्किंग करते, अर्धा इंच प्लस करून। इकडे सुद्धा मी 3 इंचावरती एक मार्किंग करते, अर्धा इंच प्लस करून। अशा पद्धतीने सेम तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता मी इथं 3 घेतली म्हणून तुम्ही पण 3 घ्यायची का, तर नाही, तुमच्या चॉईसप्रमाणे असेल। तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं। आता अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झाल्यानंतर गळ्याला हा जो काही आपण गळ्याचा बॉक्स तयार केलेला आहे तर गळ्याला आकार देऊन घेऊयात। तर राऊंड नेक आहे म्हणून मी राऊंडच शेप देते, तुमचा जो काही गळ्याचा शेप असेल तो तुम्ही देऊन घ्यायचा। आता इथून आपल्याला हे जे काही आपण गळ्याचं मार्क केलेलं आहे तिथून टेप ठेवायचा आणि असं पुढे सरकवायचा। जिथं 1 इंच इतकं मॅच झाला तिथं एक मार्किंग करायचं। आता बघा इथं 1 इंच कंपल्सरी असेल, तर बघा इथून 1 इंचावरती मी एक मार्किंग केलं। आणि आता आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी बघा मुंड्या, हे जे काही मुंड्याचं क्रॉस मार्क आहे या मुंड्यापासून आपल्याला इथून एक क्रॉस मार्किंग करावं लागतं। ते क्रॉस मार्किंग कसं करायचं, जेव्हा तुमची छाती, तर बघा जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला इथून 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। जिथून आपण मुंडा मार्क केला तिथून कटोरीसाठी क्रॉस मार्क, हे गोष्ट लक्षात ठेवा। ज्यांच्याकडे चार्ट आहे त्यांचं लगेच लक्षात आलं असेल। जिथून आपण मुंडा मार्क केला तिथून कटोरीसाठी क्रॉस मार्क किती करायचं, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा 1.5 इंच करा।
तर बघा आता माझी छाती किती आहे 35 इंच, तर मी इथून किती करेल 1.5 इंचावरती एक मार्किंग करेल। तर बघा इथपर्यंत लक्षात आलं। आणि जेव्हा तुमची छाती 35च्या पुढे असेल, 35 ते जेवढी काही प्लस असेल तेव्हा तुम्ही चार्ट बघा आणि चार्टमध्ये सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही इथं या क्रॉस मुंड्यापासून क्रॉस मार्क करा, जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढं। आता इथून आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीला आकार देण्यासाठी। तर जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला इथलं अंतर कसं मिळवून घ्यायचं आहे। तर जी काही तुमची ही साईड फिटिंगकडची जी लाईन आहे, ही लाईन आणि जो काही हा ॲपेक्स पॉईंट आहे, या दोन्हीचा सेंटर घ्यायचा। तर बघा आता मी या दोन्हीचा सेंटर घेते। ही जी काही साईड फिटिंगची लाईन आहे त्या लाईनचा आणि ॲपेक्स शोल्डर आणि ॲपेक्स पॉईंटचा जो काही प्लस पॉईंट मिळालेला आहे त्याचा। तर बघा इथून मी एक मार्किंग केलं, तर ह्या दोघांचा मी सेंटर काढला। तर सेंटर काढून आपल्याला हे अंतर किती मिळालं, तर बघा 6.25ला तर 6.25 इंच आलेलं आहे। तेवढंच आपल्याला ह्या क्रॉसपट्टीवरती मार्किंग करून घ्यायचं 6.25 इंच। तर बघा तेवढंच मी इथं पण करते आणि तेवढंच आपल्याला हा जो काही 1.5 इंच पॉईंट आहे इथं आपण मार्क केलेला आहे तिथं सुद्धा तेवढंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा इथं अशा पद्धतीने। आता इथून आपल्याला ही जी काही लाईन आहे ही, तर हे तिन्ही पॉईंट असे मिळवायचे आणि तिथून एक सरळ लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने। तर ही सरळ लाईन ड्रॉ केली, त्यानंतर हे जे काही आपण गड्यावरती 1 इंच मार्क केलेलं आहे, हे मार्किंग आपल्याला इथून हे जे काही आपण 1.5 इंचचा पॉईंट बघा हा आहे, तर हे 1 इंच आणि हा पॉईंट अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने। इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल। तर बघा आपल्याला बरोबर असं कटोरीचं मार्किंग मिळालं। तर आता कटोरीचं मार्किंग तर मिळालेलं आहे। तर आता हा जो काही असा कोन तयार झालेला आहे तिथून आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। तुमच्याकडे कर्व नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा द्या, पण जर का तुम्ही नवीन शिकत असाल तर तुमच्याकडे हा कर्व असणं खूप गरजेचं आहे, खूप उपयोगी आहे। तर बघा किती परफेक्ट असा आपल्या कटोरीला आकार सुद्धा आलेला आहे। आता इथून हा जे काही फिटिंग लाईन आणि ॲपेक्स पॉईंटचा जो काही मी सेंटर घेतला, तर ही मेथड तुम्ही केव्हा वापरायची, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा। पण जर का तुमची छाती 35च्या पुढे असेल तेव्हा तुम्हाला मी चार्टमध्ये दिलेलं आहे की जेव्हा तुमची छाती 36च्या पुढे असेल, 35च्या पुढे, तेव्हा तुम्हाला तुमची हे जे काही छातीचं मार्किंग आहे इथून तर ह्या इथपर्यंत त्याला डिवाइड 3 करा आणि जे काय आलं ते इकडून तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथपर्यंत लक्षात आलं? ज्यांच्याकडे चार्ट आहे त्यांना लगेच समजेल, तर ज्यांच्याकडे नसतील त्यांनी प्रोव्हाइड करून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज पडणार नाही। अगदी डिटेलमध्ये मी सांगत असते, फक्त तुम्हाला चार्टनुसार तुमच्या मापानुसार चार्ट बघून चेंजेस करायचे आहेत, बाकी इथं कुठेही काही कमी जास्त करायचं नाही। आता इथं एका ताईचा मेसेज होता की ताई तुम्ही ह्या योगपट्टीमध्ये जो काही टक्स घेतात तो तुम्ही का घेतला नाही। तर बघा तो टक्स ऑप्शनल आहे, ज्यांना कोणाला घ्यायचा असेल ते घेऊ शकतात, ज्यांना कोणाला घ्यायचा नाही त्यांनी नाही घ्यायचा। परंतु बघा ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मी सांगते, तर इथं तुम्ही 1 इंचाचा सुद्धा टक्स घेऊ शकतात किंवा अर्धा इंचाचा सुद्धा घेऊ शकतात। तर बघा अर्धा इंच म्हणजे ह्या जो काही आपण योगपट्टीची लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनपासून दोन्ही साईडला पाव इंच मार्क करायचं, म्हणजे आपल्याला टोटल टक्स हा किती मिळेल, बरोबर अर्धा इंचाचा। तर बघा मी इथं अर्धा इंचाचा टक्स घेते, टक्स घेतला किंवा नाही घेतला तरीसुद्धा ब्लाऊज फिटिंगला छानच बसतो। आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला हे आपण कटोरीचं मार्क केलेलं आहे तिथं जोडून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने। तर आलं लक्षात तुम्हाला की सेम पद्धतीने तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं। आता इथून सुद्धा आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे इथून आपल्याला असं क्रॉस जोडून घ्यायचं इथून।
तर बघा ही अर्धा इंच का मायनस करायचं इकडे हुकाय पट्टीकडे, तर बघा बऱ्याचदा काय होतं ब्लाऊज बघा तुमचा इथं असा फोल्ड होतो, आतमध्ये फोल्ड होतो ब्लाऊज किंवा वरती असा उलटा फोल्ड होतो, तर ते फोल्ड होऊ नये म्हणून हा टक्स मायनस करा. आणि तुम्हाला वाटत असेल की मला फोल्ड झालेलं चालेल तर तुम्ही हा टक्स मायनस करायचा नाही. तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. तर आता आपल्याला मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. तर मुंड्यातला टक्स छातीच्या मापानुसार किती घ्यायचा, तर ज्यांनी कटोरी ब्लाऊजचा चार्ट घेतलेला आहे तिथं मी दिलेलं आहे, आणि नसेल दिलेलं तर मुंड्यातला टक्सचा हा चार्टसुद्धा सेपरेट दिलेला आहे. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला मुंड्यातला टक्स किती घ्यायचा, 1.25 इंचाचा. तर बघा 1.25 इंचाचा मी इथं टक्स घेते, माझी छाती 35 इंच आहे म्हणून. तर बघा 1.25 इंच मी छातीच्या लाईनवरती टेप ठेवला आणि असं पुढे सरकवत घेऊन जाईल. तर बघा पुढे सरकवत घेऊन गेली आणि जिथं कुठं माझा मुंड्याला टेप हा बरोबर मॅच टच झाला तिथं मी एक मार्किंग केलं. तर ते मार्किंग केलं. आता माझा टोटल टक्स किती होता, 1.25 इंच. तर 1.25 इंचाच्या निम्मे मी केलं. तर बघा 1.25 इंचाच्या निम्मे केलं. तर बघा इथं माझा टेप फोल्ड झाला म्हणजे 1.25 इंचला एक लाईन कमी. तर बघा तर इथून मी इकडे एक मार्क करते तेवढं, आणि सेम तेवढंच मी इकडे सुद्धा एक मार्क करते. म्हणजे जो काही तुमचा टक्स असेल तो मार्क करा आणि जेवढा तुम्ही टक्स घेतला त्याच्या निम्म करून दोन्ही ह्या पॉईंटपासून दोन्ही बाजूला तेवढं निम्म निम्म तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. तर आता हे दोन्ही जे काही पॉईंट आहेत आता हे कुठं जोडवायचे इथून, तर बघा मी तुम्हाला ते सांगते. तर जो काही तुमचा कमरेचा टक्स हा चार्ट आहे तो तुम्ही समोर घ्या आणि तुमच्या छातीच्या मापानुसार जो काही तुम्हाला टक्स घ्यायला सांगितलेला आहे. आता माझ्या छातीच्या मापानुसार कमरेतला टक्स आहे 2.5 इंच. जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही कमरेतला टक्स 2.5 इंच घ्यायचा, आणि त्याच्या पुढे जेव्हा तुमची छाती किती असेल तेव्हा तुम्हाला टक्स किती घ्यायचा याचा चार्ट आहे तो चार्ट फॉलो करा. तर बघा जो काही तुम्हाला कमरेतला टक्स दिलेला आहे त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं. तर आता माझी चेस्ट किती आहे, मी किती चेस्टचा ब्लाऊज कट करते, तर बघा 35 इंच. तर 35 इंचच्या साईजनुसार मी 2.5 इंचाचा टक्स घेईल. पण इथून मला किती मार्क करायचं आहे, 2.5 इंचमधून अर्धा इंच मायनस करून. तर बघा इथून मी 2 इंचावरती एक मार्किंग करते अशा पद्धतीने, आणि हे जे काही दोन्ही पॉईंट आहेत ते मी इथं मिळवते असं. तर बघा इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल. अशा पद्धतीने मुंड्यातला टक्स आपल्याला द्यायचा आहे. तर तुमचं जे काही कमरेचा टक्स असेल 3 इंच 3.5 इंच त्यामधून तुम्हाला अर्धा इंच मायनस करून इथून मार्किंग करायचं. आता ही जी काही गळ्याकडची लाईन आहे मुंड्यातल्या टक्सची ती लाईन मोजायची आणि ती लाईन मोजून इकडे टेप फिरवायचा. तर बघा टेप जेवढा वरती गेला तेवढं लाईन ही पुढे वाढवून घ्यायची. तर बघा एवढी लाईन आपली वाढलेली आहे पुढे, आणि आता इथून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर फिटिंग साईडकडची जी लाईन आहे त्यावरती अर्धा इंच मार्क करा. तिथून खालून एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची जिथून आपण अर्धा इंच मार्किंग केलं, आणि तिथून आता इथून असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. ही लाईन खाली जोडायची. तर बघा हा जो काही नवीन बॉक्स तयार झाला तिथून आपल्याला नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथून या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा या बॉक्समधून. तुमच्याकडे कर्व असेल तर कर्वने द्या, नाही तर हाताने सुद्धा देऊ शकतात. तर बघा नवीन मुंड्याला आकार मी दिलेला आहे. जेव्हा आपण हा मुंड्यातला टक्स मायनस करू तेव्हा बरोबर आपला हा मुंड्याचा आकार इथं कंटिन्यू होईल, आणि जे कोणी नवीन असतील त्यांना थोडं कन्फ्युजन वाटेल, पण याआधी जे काही आपल्या चॅनलला फॉलो करत आहात त्यांना लगेच कळेल. तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता आपला ब्लाऊज हे जे काही टक्स आहे हा टक्स पण आपला मायनस होणार आहे. ब्लाऊजमधला
हा टक्स मायनस होईल. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल तुम्हाला मायनस करायचं तर तुम्ही नाही करायचा. पहिले चेक करायचं की माझा हा साईड पार्ट किती आहे तो चेक करा. त्यानंतर हे जे काही तुमचा हा खालचा टक्स आहे अर्धा इंच, हे पण आपलं ब्लाऊज मायनस होईल. तर बघा आपला ब्लाऊज किती मायनस झाला. म्हणून घेताना उंचीही जरा जास्तच घ्या. पहिलेपासून मी तुम्हाला सांगत येते 2 इंच कंपल्सरी घ्या फ्रंटमध्ये, जेणेकरून तुमची उंचीही कमी होणार नाही. हुकाय पट्टीची उंची पण कमी होत नाही, साईड पार्टची उंची कमी होत नाही, कोणतीच उंची तुमची कमी होत नाही एक्स्ट्रा घेतल्यामुळे. तर जो काही योगपट्टीचा टक्स आपण घेतलेला आहे अर्धा इंचचा खाली, तो सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला ब्लाऊज हा वरती असा फोल्ड झालेला चालेल तर तुम्ही नाही घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल की ब्लाऊज हा असा फोल्ड व्हायला नको, प्रॉपर बॉडीमध्ये बसायला पाहिजे, तर तुम्ही ते अर्धा इंच मायनस करू शकता, नाहीतर मग नाही करायचं. हा पॉईंट क्लिअर झाला. हे सुद्धा तुमचं अर्धा इंच जे काही पाव इंच आपण मार्क केलेलं आहे ते सुद्धा तुमचं मायनस होईल. आणि त्यानंतर हा टक्स, मुंड्यातला टक्ससुद्धा तुमचा मायनस होणार आहे. तर बघा बऱ्याच जणींना समजलंच असेल. भरपूर जणांना कन्फ्युजन होतं की कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप क्लिअर केलेलं आहे. तर आता आपल्या ब्लाऊजमध्ये काय काय मायनस होणार आहे ते तुम्हाला कळलंच असेल. त्यानंतर आपलं हे जे काही नवीन मुंड्याला आकार दिला आणि वरती हे जे काही अर्धा इंच एक्स्ट्रा आहे हे सुद्धा कट होईल. तर बघा प्रॉपर असा तुमचा साईड पार्टसुद्धा किती परफेक्ट आलेला दिसतोय आणि कटोरीसुद्धा. आता इथून काय करायचं, योगपट्टीला आकार द्यायचा आहे, त्यामुळे इथून 0.75 म्हणजे इतकं मार्क करायचं, म्हणजेच पाऊण इंच. इथून पाऊण इंचावरती एक मार्किंग केलं तर इथून आता आपल्याला योगपट्टीला आकार देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने योगपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता हा ब्लाऊज आहे तसा कट करायचा. त्याआधी आपल्याला मुंड्यातला टक्स हा मायनस करून घ्यायचा आहे. इथून अशा पद्धतीने हा जो काही मुंड्यातला टक्स आहे हा मायनस करून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने हा मुंड्यातला टक्स जर का आपण मायनस केला तर बघा आपण जो काही नवीन मुंड्याला आकार दिलेला आहे तो बघा किती परफेक्ट असा पुढे कंटिन्यू झाला, आणि जो आपण आधी दिलेला होता तो बघा खाली गेला. तर नवीन मुंड्याला आकार का द्यायचा हे तुम्हाला समजलंच असेल. पण हा टक्स आपण जेव्हा मायनस केला तेव्हा बघा आपलं हे जे काही आपण कटोरीला आकार दिलेला होता तो थोडा चुकलेला दिसतोय. तर काय करायचं, त्याला बरोबर शेपमध्ये करायचा त्या कटोरीच्या आकाराला. तर बघा इथून परत मी कर्व ठेवते आणि तो जो काही आकार आहे त्याला मी शेप देते नवीन. तर बघा बरोबर नवीन त्याला मी शेपमध्ये आणलं. तर आता हा ब्लाऊज आहे तसा कट करायचा. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आपला हा टक्स मायनस झाल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे जे काही मी ड्रॉ केलेलं आहे तसं मी त्याला कट करते. ही अर्धा इंच ऑप्शनल आहे, तुम्हाला मायनस करायचं असेल तरच करा. हा अर्धा इंचचा टक्ससुद्धा आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा अगदी परफेक्ट असं आपली योगपट्टी आलेली आहे. तर मी योगपट्टीला साईडला ठेवते आणि त्यानंतर मी गळ्याचा आकार कट करते. हे जे काही पाव इंच आपण मार्क केलेलं आहे हे सुद्धा कट होईल. कट करा बघा. आणि हा जो काही मुंड्यातला टक्स आहे हा मायनस करूनच आपल्याला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे.
बरोबर बघा आपण जो काही नवीन मुंड्याला आकार दिलेला होता तो बरोबर कंटिन्यू झालेला आहे। तर मुंड्याचा आकार सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे। त्यानंतर कटोरी, तर बघा 6 आहे आपला साईड पार्ट आणि हे असेल आपली कटोरी। तर बघा अगदी परफेक्ट असं कटोरीचं सुद्धा कटिंग आपलं झालेलं आहे। आता आपल्याला बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कटोरी वाढवून घेऊयात एका नवीन पेपरवरती। आता आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊयात। तर आता आपण हे आहे तसं साईडला ठेवून घेऊयात। तर चला त्यासाठी मी एक नवीन पेपर घेतला आणि बॅक पार्टचं ड्राफ्टिंग मी आता करणार आहे। जे काही शोल्डर असेल त्याच्या निम्म टाकायचं। त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंच आणि जिथून कुठून आपण शोल्डर मार्क केलेला आहे तिथून खाली 1 इंच कंपल्सरी डाऊन जायचं आहे। ते झाल्यानंतर हे दोन्ही मार्किंग असे क्रॉस जोडायचे। क्रॉस जोडल्यानंतर मुंड्या मार्क करून घ्यायचा आहे। तर मुंडा होता 6.5 इंचाला एक लाईन कमी, तर इथून मी मुंड्याचं मार्किंग करून घेते। जिथून मुंडा मार्क केला तिथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते। तर ती असेल आपली छातीची लाईन। तर छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। बॅकमध्ये आपल्याला छाती डिवाइड 4 करायचं, त्याच्यात लुझिंग ॲड करायचं नाही। तर छाती आहे 35, तर 35ला डिवाइड 4 केलं तर मला आन्सर मिळेल 8.75 म्हणजे 8.25 इंच। तर इथून मी 8.25 इंचावरती एक मार्किंग करते आणि तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ॲड करायचं। आता इथून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे। तर ब्लाऊजची उंची किती आहे 13.5। तर बघा 14.5, 1.5 इंच मी ॲड करते। 15 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर आता इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली। इथं आता कमरेचं मार्किंग, कमर आहे 32, त्याचा चौथा भाग काढला 8 आला। त्यानंतर पाठीमागे 1 इंच टक्स घेण्यासाठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी। तर बघा टक्ससाठी 1 इंच तुम्हाला टक्स घ्यायचा असेल तर ॲड करा, नसेल घ्यायचा तर तुम्ही स्किप करा। पण कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांना पाठीमागे टक्स हवा त्यामुळे मी 1 इंच ॲड केलं। इथपर्यंत लक्षात आलं। आता जे काही मी मार्क केलेलं होतं ते 1.5 इंच शिलाई मार्जिन मी जोडून घेतलं। आता आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे। तर माझा गळ्याचा शेप गोल आहे, शोल्डर पट्टी 3.5 आहे आणि गळ्याचा शेप हा राऊंड आहे। तर बॅक शोल्डर मला जे काही मी चार्ट बघितला माझे हे 3 मेजरमेंटनुसार, तर चार्टमध्ये मी 3 इंच मायनस केलं। तर टोटल शोल्डरमधून 3 इंच मायनस केलं 14.5 मधून, तर मला मिळाले 11.5। 11.5ला डिवाइड 2 केलं तर मला फायनल आन्सर मिळालं 5.5 इंच। तर इथून मी 5.5 इंचावरती एक मार्किंग करते आणि तेवढंच मी चेस्ट लाईनवरती सुद्धा एक मार्किंग करते। तर बघा इथपर्यंत लक्षात आलं। हे दोन्ही मार्किंग स्ट्रेट जोडायचे। इथून आता बाहेर 1 इंचावरती एक मार्किंग करायचं। तर पुढच्या मुंड्यात आपण 1.5 इंचावरती मार्क केलं होतं, तर बॅकमध्ये 1.5 इंच वाढवायचं आणि 1 इंचावरती मार्किंग करायचं। इथपर्यंत लक्षात आलं। त्यानंतर ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा। ही जी काही लाईन आहे या लाईनचा सेंटर घ्यायचा। तर हा सेंटर काढून झाल्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा कर्व मी व्यवस्थित असा सेट करते आणि मुंड्याला आकार देते। तर बघा मुंड्याला आकार सुद्धा देऊन झालेला आहे। आता डीप नेक आहे म्हणून मी हे जे काही शोल्डर आहे याला स्ट्रेट करते, सरळ जोडून घेते। सरळ जोडून झाल्यानंतर जी काही शोल्डर पट्टी असेल त्यात 1 इंच प्लस करून मी इथून मार्किंग करते। 3.5 आहे म्हणून 3.25 इंचावरती एक मार्किंग करते आणि जे काही गॅप मिळालेला आहे 2 इंच ती असेल गळा रुंदी। त्यानंतर आता गळ्याचं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। ते उंचीचं मार्किंग करून घेण्याआधी हे जे काही आपण साईड पार्ट कट केलेले आहेत हे मोजून घ्यायचे। तर बघा
हे 1.5 इंच जे काही शिलाई मार्जिन आहे ते व्यवस्थित मी अशा पद्धतीने ठेवते इथून। तर बघा इथून जे काही तुमचं जसं इथं मुंड्याचा आकार क्रॉस जात असेल अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉस जाऊ द्यायचा आहे इथून अशा पद्धतीने। आणि इथून बघा ही जी काही योगपट्टी आहे ही योगपट्टी पण अशी ठेवून घ्यायची। हे 1.5 इंच जे काही मार्जिन आहे ते प्लस ते असं मिळवायचं आणि इथून अशी एक जशी काही ती पट्टी जाते तसं तिला मार्क करून घ्यायचं आहे। तर आता हे दोन्ही पार्ट साईडला ठेवायचे। हा जो काही मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित असा कंटिन्यू करायचा पुढे इथून। अशा पद्धतीने मी हा आकार कंटिन्यू केला आणि इथून आता बघा हे एवढं इकडे क्रॉस गेलं तर जेवढं क्रॉस हे जातंय तेवढं त्याला क्रॉस जाऊ द्यायचं इथून। तर अशा पद्धतीने क्रॉस गेलं त्यानंतर चेक करायचं। आता इथून आपल्याला ब्लाऊजची जी काही तुमची पाटपट्टी आहे ती किती इंच हवी, तर बघा मला रेडी 3.25 इंच हवी। त्यात मी 1 इंच प्लस करते म्हणजे 4.25 इंचावरती मी एक मार्किंग करते जे की अर्धा इंच माझं गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जाईल। आणि आता इथून मला जे काही मिळाली ती गळ्याची उंची असेल तर बघा 10 इंच गळ्याची उंची बरोबर मिळाली। इथून मी आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते जे काही अशाच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं। तर आता बॉटमला मला गळ्याची रुंदी हवी 2.5 इंच, तर मी 2.5 इंच घेतली, वरती 2 इंच आहे गळा रुंदी। आणि बघा अशा पद्धतीने मी एक बॉक्स तयार करते। बॉक्स तयार करून झाल्यानंतर त्या बॉक्समधून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला। तर बघा राऊंड नेक आहे म्हणून मी राऊंडच नेक देते, राऊंड नेकचा शेप देते। तुमचा जो काही नेकचा शेप असेल तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं। आता आपला हा नेक छातीच्या लाईनपेक्षा खाली गेला म्हणून इथून आपण अर्धा इंच मायनस करायचं। इथपर्यंत लक्षात आलं अशा पद्धतीने। त्यानंतर आता ही जी काही लाईन खाली क्रॉस गेली हिला आता आपण असं इकडे जोडून घ्यायचं। इथपर्यंत लक्षात आलं। आता इकडून असं आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने। त्यानंतर हे जे काही 1.5 इंच आहे ते 1.5 इंचापासून तर इकडे याचा असा एक सेंटर घ्यायचा। तर बघा इथून मी एक सेंटर घेतला आणि सेंटरपासून इकडे मोजायचं की हे अंतर किती आलं। तर बघा किती आलं तर 4.5 इंच, 4.5 इंच आलं। तेवढंच आपल्याला ही जे काही गळ्याची लाईन ड्रॉ केली होती तिथून सुद्धा 4.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। आणि जे काही आता टक्सची उंची किती घ्यायची तर बघा जेवढा आपण गळ्याची ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो तर त्या लाईनच्या बरोबरला आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे, टक्सची रुंदी अशा पद्धतीने। आणि इथून हा टक्स आपला असा जाईल ब्लाऊजचा। तर ब्लाऊजच्या पाठीमागचा टक्स कसा घ्यायचा हे सुद्धा तुमचं लक्षात आलंच असेल। तर अशाच पद्धतीने ब्लाऊजचा टक्ससुद्धा घ्यायचा आहे आणि आहे तसं ड्राफ्टिंग हे कट करायचं। बाकी याच्यात काहीही करायचं नाही। व्हिडिओ आपला खूप लॉंग होईल त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवून घेऊयात। कटोरीचा व्हिडिओ मी तसं सेपरेट अपलोड केलेला आहे, तरी पण तुम्हाला परत एकदा मी संपूर्ण डिटेल सांगून देते एकाच व्हिडिओमध्ये जेणेकरून तुमचं लगेच लक्षात येईल। आता मी आहे तसे पार्ट हे साईडला ठेवते आणि आता आपण कटोरी वाढवून घेऊयात। तर बघा त्यासाठी मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरच्या कोपऱ्यामध्ये मी कटोरी ठेवणार आहे। कटोरी ठेवताना मी कशी ठेवेल की हा जो काही कोपरा आहे तिथं कटोरी ठेवेल, पण ती कशी दोन्ही बाजूला अर्धा इंचाचा गॅप राहील अशी मी कटोरी ठेवते। आणि हे जे काही आहे याला मी व्यवस्थित हे जे काही आकार आहे कटोरीचा त्याला बरोबर पुढे असा जोडून घ्यायचा। सेम पद्धतीने तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे। हा जो काही आपला आकार आहे तो व्यवस्थित असा कंटिन्यू करायचा कटोरीचा आकार। इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल।
तर बघा हा टक्स जो आहे तो अशाच पद्धतीने मायनस राहू द्यायचा। त्यानंतर आता हे अर्धा इंच आपण गॅप सोडलेला आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं। तर आता इकडे मार्किंग किती करायचं दोन्ही बाजूला ही गोष्ट लक्षात घ्या। तर बघा ही इकडची लाईन तुम्हाला मोजून घ्यायची आहे। तर ही इकडची लाईन किती आली तर 4.5 इंच आणि एक लाईन, तेवढंच तुम्हाला इकडे एक मार्किंग करून घ्यायचं आहे। 4.5 इंच आणि एक लाईन। त्यानंतर इकडे तुम्हाला किती मार्क करायचं आहे तर बघा जो काही तुम्ही साईड पार्ट कट केलेला आहे तो साईड पार्ट तुम्ही समोर घ्यायचा आणि जिथून आपण कटोरी जोडणार आहोत इथून, तर बघा हा पार्ट इथून असा मोजायचा, बरोबर टेप फिरवायचा, तो टक्स मायनसच राहू द्यायचा, त्या टक्सला ओपन करायचं नाही। तर बघा अशा पद्धतीने किती आलं तर बघा 8.5 इंचला एक लाईन कमी। तर इथून आता हे जे काही आपण कटोरी अशी ठेवलेली आहे ही आहे तशी ठेवलेली राहू द्यायची आणि इथून आता बरोबर 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। 8.5ला एक लाईन कमी इतकं एक तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा 8.5 इंचाला एक लाईन कमी इतकं मी इथं मार्क केलं। आता हे 4.5 इंच आणि हे 8.5 इंच आपण हे दोन मार्क केले। आता काय करायचं तुम्हाला कमरेतला टक्स किती घ्यायचा आहे तुमच्या छातीच्या मापानुसार जो काही तुम्हाला टक्स घ्यायचा आहे तो तुम्ही बघा। तर बघा माझ्या छातीच्या मापानुसार मला टक्स किती घ्यायचा आहे तर 2.5 इंच। तर 2.5 इंचच घ्यायचा का तर त्याच्यात आपल्याला 1 इंच कंपल्सरी प्लस करायचं आहे। तर ते 1 इंच कंपल्सरी प्लस का करायचं तर अर्धा इंच आपलं इकडच्या साईडला हुकाय पट्टीचं मार्जिन जाईल आणि अर्धा इंच आपण कटोरी जोडू त्याचं मार्जिन जाईल। तर 2.5 मध्ये जर का मी 1 इंच प्लस केले तर किती होईल 3.5। तर 3.5ला निम्म करायचं, जे काही तुमचा टक्स येईल त्यात 1 इंच प्लस करा आणि त्याचा निम्म करा, किती मिळालं 2.25 इंच। तर बघा इथून आता मी 2.25 इंचावरती इकडे एक मार्किंग करते इकडे आणि त्यानंतर इकडे सुद्धा मी एक 2.25 इंचावरती एक मार्किंग करते। तर बघा इकडे अगदी परफेक्ट आलेला आहे इथपर्यंत। तर आता इथून ही जी काही लाईन आहे इकडची ही तर आपली अशा पद्धतीने स्ट्रेटच येईल इकडे, हिला तर जोडायचं काम नाही पण मी तुम्हाला जोडून दाखवते। तर बघा अशा पद्धतीने इकडे पण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर इकडे हा जो काही कर्व आहे तर कर्वने आकार देऊन घ्यायचा आहे इकडून। तर बघा इथपर्यंत मी या आकाराला इकडे कंटिन्यू करते। हे जे काही आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते कंपल्सरी घ्या आणि जो काही कर्व आहे त्याला मी व्यवस्थित सेट करते आणि पुढे हा जो काही कटोरीचा आकार आहे याला अशा पद्धतीने कंटिन्यू करायचा। तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। तर बघा आता आपल्याला हे आकारावरून मोजून घ्यायचं की बरोबर हा जो काही आपण पहिले मोजलेला होता 8.5 इंच, तर 8.5 इंचला एक लाईन कमी तेवढं आपल्याला ह्या आकारावरती एक मार्किंग करून घ्यायचं। तर बघा 8.5ला एक लाईन कमी, तर इथं आलं, पहिले आपण इथं मार्क केलेलं होतं, आता आकार देऊन झाल्यानंतर मोजून घेतलं तर हे पण आता 4.5 इंच होतं। तर बघा 4.5 इंच तर हे बरोबरच आहे, याचा काहीही प्रॉब्लेम नाही। आता ही कटोरी आहे तशी ठेवलेली, त्यानंतर आता आपल्याला ही कटोरीचा जो काही आपला ॲपेक्स पॉईंट आहे त्या ॲपेक्स पॉईंटला आपल्याला खाली उमटवून घ्यायचं आहे। तर बघा इथं तो ॲपेक्स पॉईंट आपला उमटून गेलेला आहे। त्यानंतर जेवढा तुमचा ॲपेक्स पॉईंट असेल, तर आता माझा ॲपेक्स पॉईंट काय होता
4.5 इंच म्हणजे 7.5 होता, 7.5चा आपण निम्म टाकतो, जो काही ॲपेक्स पॉईंट असेल त्याचा निम्म टाकतो. 7.5च्या निम्म केला तर 4.5 होता. 4.5 मध्ये मी अर्धा इंच प्लस करेल तर किती होईल 4.25. तर अर्धा इंच का, तर अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल म्हणून आपल्याला अर्धा इंच हे प्लस करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी ही कटोरी फोल्ड करते आणि इथून आता मी इकडे ही जी काही हुकाय पट्टी आहे, हुकाय पट्टीकडून 4.5 इंचावरती एक मार्किंग करते. तर बघा इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं, हा आपला पहिला ॲपेक्स पॉईंट जो काही आपल्याला प्लस पॉईंट मिळालेला होता तो प्लस पॉईंट होता. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. आता हा जो काही पॉईंट आहे याला मी अशा पद्धतीने स्ट्रेट करते. हां, तर बघा इथपर्यंत समजलं. आता आपला ॲपेक्स पॉईंट कुठला असेल, हां अशाच पद्धतीने तुमचा जो काही ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करून इथून हुकाय पट्टीकडून मार्किंग करून घ्यायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर आता ही जे काही 2 पॉईंट आपण मार्क केलेले आहेत खालचे, या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा. तर बघा या दोन्ही पॉईंटचा मी सेंटर घेते, हा पॉईंट आणि हा पॉईंट. तर सरळ टेप फोल्ड केला आणि मी त्याचा सेंटर घेतला. इथपर्यंत लक्षात आलं. तर तो सेंटर बघा असा खाली मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे की लगेच लक्षात येईल. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर हे जे काही तिन्ही पॉईंट आहेत हे जोडून घ्यायचे. तर बघा हा पॉईंट, तर हा पॉईंट आपल्याला कुठे जोडायचा आहे, ही जी काही आपण कटोरी ठेवलेली आहे तर ह्या सेंटरपासून खाली जेव्हा तुमची छाती 28 ते 35 इंच असेल तेव्हा तुम्ही इथून खाली 1 इंचावरती एक मार्किंग करा आणि जेव्हा तुमची छाती 35च्या पुढे असेल तेव्हा तुम्हाला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा इथून मी 1 इंचावरती खाली मार्किंग केलं ह्या सेंटरपासून आणि आता हे तिन्ही पॉईंट मी जोडून घेते इथून अशा पद्धतीने. तर बघा हे तिन्ही पॉईंट जोडून झाले. हे तिन्ही पॉईंट जोडून झाल्यानंतर आता तुम्हाला इथं टक्स कसा मिळवायचा आहे, कटोरीचा जो काही टक्स आहे तो टक्स कसा मिळवायचा, तर बघा इथं ही तुमची जी काही कटोरीची बॉटम बाजू आहे ही पूर्ण मोजायची. तर बघा ही कटोरीची जी काही खालची बाजू आहे मी ती पूर्णपणे मोजते. तर किती आली, बरोबर 5.25 आलेली आहे. तर आता माझी 5.25 आली म्हणून तुमची पण 5.25 येईल का, तर बिलकुल पण नाही. तुमच्या छातीच्या मापानुसार तुमची कटोरीची साईज छोटी मोठी असेल त्यानुसार तुमची बॉटम बाजू येईल. तर 5.25 आली, तर 5.25 आली त्याच्यात मी 1 इंच प्लस करते. तर किती झाली 5.25. तर 1 इंच प्लस का, अर्धा इंच इकडे मार्जिनमध्ये जाईल आणि अर्धा इंच इकडे हुकाय पट्टीच्या मार्जिनमध्ये जाईल. इथपर्यंत तुम्हाला कळलं. जी काही तुमची कटोरीची बॉटम बाजू आली तुम्ही मोजली त्याच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं. तर 5.25 होती तर त्यात मी 1 इंच प्लस केलं, 5.7 इंच आली. तर 5.7ला मी निम्म करते, त्याचा टेप मी सरळ फोल्ड करते 5.7 पासून. तर बघा 3.5 इंचाला एक लाईन कमी. तर इकडून बघा मी 3.5 इंचाला एक लाईन कमी इथं मी मार्क करते आणि तेवढंच मी हुकाय पट्टीच्या बाजूने सुद्धा मार्क करते. 3.5 इंचाला एक लाईन कमी. इथपर्यंत समजलं. आणि आता हे जे काही दोन्ही पॉईंट आहेत ते मी इथं ॲपेक्स पॉईंटला जोडते अशा पद्धतीने. बघा इथं अशा पद्धतीनेच तुम्हाला कोणत्याही मापाची कटोरी ही काढून घ्यायची आहे. तर आता ही जी काही इकडची लाईन आहे मोजायची, किती आली इकडची लाईन, तर बघा 3 इंच आणि एक लाईन तेवढीच आपल्याला इकडे मोजून घ्यायची आहे. तर बघा ही किती आली, तर ही कमी आहे. 3 इंच आणि एक लाईन जिथं कुठे येईल तिथं मार्क करा आणि तिथून खाली ही लाईन जाऊ द्यायची आहे. ती लाईन तेवढी खाली गेली तिथून इकडे अशा पद्धतीने जोडून घ्यायची. बघा क्रॉस
इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं? ही लाईन कंपल्सरी मोजून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा आपण ही टक्स आपण जोडू तेव्हा आपल्याला कमी जास्त पडायला नको. आता कट करण्याआधी आपल्याला इथं अर्धा इंच शिलाई मार्जिने ॲड करायचं आहे. जेव्हा आपण टक्स हा जोडू त्यासाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिने कंपल्सरी लागेल, त्यामुळे तुम्हाला ॲड करायचं आहे. आणि आता ही जी काही कटोरी आहे तशी तिला कट करून घ्यायची. इथून हे जे काही अर्धा इंच मार्जिन आहे तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल की कशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही पेपरवरती कट करताना डायरेक्ट कट करा आणि कापडावरती कट करताना हे अर्धा इंच वाढवा, चालेल, काहीच हरकत नाही. गळ्याचा आकार आहे तसा कट करायचा. तर हा इकडचा पार्ट कसा मोजायचा हे पण तुमचं लक्षात आलंच असेल. तर बघा, साईजनुसार आपली कटोरी किती परफेक्ट येणार आहे. कटोरीचा पफसुद्धा खूप सुंदर येणार आहे. तर तुम्हाला सुद्धा सेम अशाच पद्धतीने कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं कटोरी ही कपमध्ये व्यवस्थित तुमच्या छातीमध्ये बॉडीमध्ये व्यवस्थित बसायला पाहिजे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता अस्तरवरती कटिंग करताना काय करायचं, फक्त हा जो काही आपण योगपट्टी कट केलेली आहे तर योगपट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करा आणि त्यानंतर ही हुकाई पट्टीकडे आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही. ही जी काही ही कटोरी तर आपल्याला काही कामात येणारच नाही. ही जी काही आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे ही कटोरी आहे तशी ड्रॉ करायची, याच्यात सुद्धा काहीच प्लस मायनस करायचं नाही. इथपर्यंत लक्षात आलं? फक्त योगपट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. बाकी आहे तसे पार्ट तुम्ही ड्रॉ करा अस्तरवरती कट करताना आणि डायरेक्टली कट करा. फक्त योगपट्टीमध्ये वरती शिलाई मार्जिन ॲड करा. आणि कोणत्याही मापाची स्लीवचं कटिंग कसं करायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. स्लीवचे पॅटर्न कसे काढायचे, स्लीव्ज कटिंग कसं करायचं हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघून जाऊन कटिंग करून घेऊ शकतात. कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल आणि फक्त स्लीव्जसाठी वेगळा व्हिडिओ बनवणं म्हणजे कारण ऑलरेडी हा एक स्पेशल स्लीव्ज कटिंग कशी करायची कोणत्याही मापाची त्याचा व्हिडिओ तर तुम्ही जाऊन नक्की बघा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथं थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला वाटेल तेव्हा विचारा, काहीच हरकत नाही. मला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच देईन. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथं थांबवते आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात. आणि ज्यांना कोणाला राजाराणी कोचिंग या पद्धतीने सर्व कोर्स माझ्याकडून शिकून घ्यायचे असतील तर त्यांनी मला मेसेज करून माझ्याकडनं चार्ट घेऊन शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजूनच छान लक्षात येईल. तर ज्यांनी कोणी चार्ट प्रोव्हाइड करून घेतलेले आहेत त्यांना तर सगळंच समजून गेलेलं आहे. ज्यांनी कोणी केलेले नसतील तर त्यांनी करून घ्या. तुम्ही पैसे देऊन सुद्धा जरी क्लास केला तरी एवढं डिटेलमध्ये कोणी सांगणार नाही. पण माझी इच्छा आहे की माझ्याप्रमाणे सर्वांनी सुद्धा शिका आणि मी तुम्हाला जेवढं फ्रीमध्ये देत आहे तेवढं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि समजण्याचा सुद्धा प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, चला आजचा व्हिडिओ इथं थांबूयात आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात. तर पुढचा ब्लाऊज तुम्हाला कोणता हवा तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. आपण पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवूयात. तर चला थांबवते आता.